विषय पाहणार आहोत। आणि या मराठी विषयामध्ये आपण आकलन हा जो टॉपिक आहे, हे जे प्रकरण आहे मराठीतलं, ते आज आपण पाहणार आहोत। हे जे प्रकरण आहे हे 5वीच्या स्कॉलरशिपसाठी अत्यंत महत्वाचं प्रकरण आहे। 5वीच्या स्कॉलरशिपचा जो पेपर असतो त्यामध्ये मराठी भाषा विषय जो आहे त्याच्यामध्ये ह्या प्रकरणावरती 3 प्रश्न हे विचारले जातात। 3 किंवा 4 प्रश्न, 3 प्रश्न तर नेमके विचारले जातातच आणि एक प्रश्न हा 2 मार्काला असतो, म्हणजे 6 ते 8 मार्काला हे प्रकरण आपल्याला पाहायचं आहे। मग 5वीच्या स्कॉलरशिपसाठी हे जे प्रकरण आहे आकलन नावाचं, हे अत्यंत महत्वाचं। 6 ते 8 मार्क म्हणजे थोडे नाहीत, भरपूर मार्क झाले। मेरिटमध्ये बसण्यासाठी भरपूर मार्क लागतात आणि त्यासाठी एक मार्क अत्यंत महत्वाचा, आणि हे तर प्रकरण 6 ते 8 मार्काचं आहे। आणि ह्या प्रकरणामध्ये उतारा दिला जातो, प्रश्नही तिथे असतात आणि त्याची उत्तरही समोर उतार्यात पाहूनच आपल्याला शोधून लिहायचे असतात। म्हणजे इथे पाठ करायचं काहीच गरज नाही, म्हणजे घरी बसून तुम्हाला काय पाठ करायचं आहे असं ह्या उतार्यामध्ये किंवा ह्या प्रकरणामध्ये असं काही सुद्धा नसतं। मग ह्या प्रकरणाचं वैशिष्ट्य काय आहे, तर ह्या प्रकरणाचं वैशिष्ट्य आहे की तुम्हाला सराव करणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणजे आपण जो रोज वागत असतो, रोज आपण भेटत असतो एकमेकाला, रोज बोलत असतो, हे जे शब्द असतात, ही जी वागणूक असते, ही आपल्याला पेपरमध्ये अत्यंत उपयोगाची पडते। ठीक आहे, मग हे जे प्रकरण आहे आकलन नावाचं, ह्याच्यामध्ये नेमकं काय येतं आता हे पाहूया आपण। तर ह्याच्यामध्ये येतो उतारा, आणि त्या उतारावर आधारित 3 ते 4 प्रश्न तुम्हाला विचारले जातात। ठीक आहे, मग आता ते उतारे कशा पद्धतीने येतात, कोणकोणते येतात, कुठल्या स्वरूपाचे येतात, ते आधी आपण पाहूया। मग उतारे अनेक प्रकारचे असतात। आता तुम्ही 5वीला आहे, बरोबर आहे की नाही? मग तुम्हाला उतारा एका गोष्टीच्या स्वरूपात येतो, गोष्ट असते एखादी, अनेक तुम्ही गोष्टीची पुस्तकं वाचलेली असतील, है की नाही? मग त्यातली एखादी गोष्ट घेतात आणि तुमच्या समोर ते ठेवतात उताराच्या स्वरूपात, आणि त्याच्यावरती ते प्रश्न सरळ विचारतात, फिरवून विचारतात। कधी कधी प्रश्न सरळ दिलेला असतो, उत्तरे फिरवून देतात, 4 पर्याय देतात तुम्हाला एका उत्तराला आणि उत्तरे फिरवून विचारतात। त्यानंतर हे झाली गोष्टीच्या स्वरूपातला तो उतारा। मग आता उतारा आहे तो दुसऱ्या प्रकारचा, म्हणजेच कसाच प्रसंगानुरूप। म्हणजेच काय, एखादा प्रसंग कुठेतरी घडलेला असतो, त्या प्रसंगावरती तो उतारा दिलेला असतो। म्हणजे एक्झाम्पल काय असेल तर क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप भारत जिंकलेला असेल, चंद्रावरती माणूस गेलेला असेल त्याच्याविषयी, मंगळावर भारताने यान पाठवलं असेल त्याच्याविषयी एखादा उतारा ते देतात माहितीच्या स्वरूपात, आणि त्याच्यावरती तुम्हाला ते प्रश्न विचारतात उलटसुलट। म्हणजेच काय, ते तुम्हाला करंट नॉलेज जे आहे, दैनंदिन गोष्टी, जो वर्तमानपत्र घरी येतं तेही वाचणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण की त्याच्यानुसार तुमचं नॉलेज वाढतं। ठीक आहे, मग पुढे आकलन जे प्रकरण आहे त्याच्यावरती तो उतारा विचारतात तुम्हाला। त्याच्यामध्ये उतारा आपण गोष्ट पाहिली, गोष्ट स्वरूपात येतो, प्रसंगावर येतो, घटनांच्या स्वरूपात येतो। घटना, एखादी घटना घडलेली असते त्याच्यावरही तुम्हाला तो उतारा विचारतात, हे झाले घटनेच्या स्वरूपात। एखाद्या स्थानाचं वर्णन केलेलं असतं, म्हणजे वर्णनात्मक उतारा सुद्धा येतो। एखाद्या गोष्टीचं वर्णन केलेलं असतं, एखादी गोष्ट घडलेली असते त्याचं वर्णन केलेलं असतं, हे की नाही? एखादा व्यक्ती असेल त्याचं वर्णन केलेलं असतं। अशा पद्धतीनं तुम्हाला तो वर्णनात्मक स्वरूपात उतारा विचारतो आणि त्याच्यावरती प्रश्न असतात। हे झाले 4 ते 5 प्रकार उतारा विचारण्याचे। आता पुढे काय आहे, तर त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला उतारा वाचायचा असतो। मग तो उतारा कशा पद्धतीनं वाचायचा, तो लक्षात कसा ठेवायचा? नाही तुम्ही उतारा वाचला आणि खाली गेला, प्रश्न वाचला, अरे उत्तर माहित नाही, पुन्हा उतार्यात गेला, पुन्हा उतारा वाचला, म्हणजे 5 मिनिटं, 3 ते 4 मिनिटं उतारा वाचायला जातात, पुन्हा प्रश्नाकडे आला, परत उतारा वाचावा लागतो। म्हणजे अशा पद्धतीने तुमचा वेळ जातो। परत दुसरा प्रश्न वाचला, पुन्हा उतारा वाचा। म्हणजे उतारा एकदा वाचतानाच लक्षपूर्वक काळजीने वाचायचा, तो आकलन करून घ्यायचा, समजून घ्यायचा, हे लक्षात ठेवायचं आहे, आणि मगच तो प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे। तर हे झाले उतारा समजून घेण्याचे। आता उतारा वाचत असताना नेमकं काय लक्षात ठेवायचं आहे, तर त्यातल्या घटना कोणकोणत्या घडल्या, कशा पद्धतीने घडल्या, 1 घटना घडली, 2 घटना घडली, पहिली कोणती घडली, दुसरी कोणती घडली, ठीक आहे, अशा पद्धतीने कोणकोणते प्रसंग घडले ते, त्यांचा क्रम कसा आहे ते। काही काही वेळेस अनेक प्रश्न त्यात अनेक घटक देतात, मग ते किती घटक विचारले, 1 विचारला, 2 विचारले, 3 विचारले, हे लक्षात ठेवायचं, किंवा कडेला पेन्सिलने लिहून ठेवायचं।
हे तुम्ही त्यावेळेस करून ठेवायचं, म्हणजे परत परत तेच तेच करायची गरज नाही आणि वेळेचा सदुपयोग होतो. कधी कधी परीक्षेला वेळ आपल्याला पुरत नाही, त्यासाठी वेळेचा सदुपयोग आपल्याला इथे करायचा आहे. आणि ह्या प्रश्नामध्ये वेळ जास्तीत जास्त खर्च होण्याचे खूप चान्सेस असतात. त्यासाठी जास्त वेळ न जाता योग्यरित्या हा पाठ आपल्याला पूर्ण करायचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. मग आपण इथे काय पाहिलं, आता हे पाहिलं. आता आकलनामध्ये उतारा विचारतात. मग आपण आता एक उताराच पाहूया. नेमकं तो उतारा विचारतात कसे, त्याच्यावरती प्रश्न कसे असतात ते पाहूया. हा, ठीक आहे. आता इथे आपल्याला एक उतारा दिलेला आहे, मी तो उतारा आपण लक्षपूर्वक वाचूया. ठीक आहे. मग आता मी उतारा लक्षपूर्वक वाचतो, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. गुरुपौर्णिमा, ज्येष्ठ पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा, त्रिपुरी पौर्णिमा. पहा, अजून एकदा वाचतो. गुरुपौर्णिमा, ज्येष्ठ पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा, त्रिपुरी पौर्णिमा. अशा प्रत्येक पौर्णिमेचे महत्व वेगळेच आहे. अशा प्रत्येक पौर्णिमेचे महत्व वेगळेच आहे. पण विद्यार्थ्यांना मात्र आषाढातील व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमेचे महत्व जास्त वाटते. पण विद्यार्थ्यांना मात्र आषाढातील व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमेचे महत्व जास्त वाटते. कारण मनुष्य कितीही मोठ्या पदावर असला तरी कामाच्या व्यापात गडला असला तरी पौर्णिमेच्या दिवशी गुरुची भेट प्रत्यक्ष घेता आली नाही तरी स्मरणाने गुरुच्या रागाचे प्रेमाचे बोल आठवत असतो. आज जो मी जगात यशस्वी आहे त्यात माझ्या गुरूंच्या कष्टाचा फार मोठा वाटा आहे असे मनोमन जाणत असतो. गुरुला भारतीय शास्त्रात पहिला मान दिला जातो. हा झाला उतारा. आता ह्या उतार्यामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पौर्णिमा किती आहेत, महत्व कशाला दिलेलं आहे, कोणती पौर्णिमा आहे का नाही. आता हे तुम्ही लक्षात ठेवलेलं असेलच. हे तुम्हाला काळजीने तुम्ही वाचायचं आहे आणि त्यावेळेस पेन्सिलने तुम्ही कोपऱ्यात लिहून जरी ठेवलं तरी अत्यंत उपयोगाचं आहे, हे लक्षात ठेवायचं. आता हा उतारा तुम्ही समजून घेऊन वाचायचा आहे, लक्षात ठेवायचं. वाचायचा म्हणून वाचायचा नाही, नीट समजून घेऊन वाचायचा. आता आपण उतारा वाचलेला आहे आणि तुम्हाला तो समजलेला आहे असं ग्राह्य धरून आपण प्रश्नांकडे जाऊया. त्यातला पहिला प्रश्न मी वाचतो. पहा, वरील उतार्यात किती पौर्णिमांचा उल्लेख आला आहे? आता तुम्ही पौर्णिमा जर अगोदरच मोजल्या असतील आणि पेन्सिलने कडेला लिहून ठेवलं असेल तर जास्त विचार करण्याची गरज नाहीये. खाली ऑप्शन दिले असतील तुम्हाला 3, 4, 5, 6 काय असतील ते असतील. जर तुम्ही अगोदरच केलं असेल तर तुम्हाला झटकन उत्तर येईल आणि काही सेकंदात तुमचं उत्तर निश्चित होईल. परंतु तुम्ही जर तसं केलं नसेल तर तुम्हाला परत एकदा वरती जावं लागेल, ते मोजावं लागेल. ठीक आहे, मोजूया आपण. गुरुपौर्णिमा, ज्येष्ठ पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा आणि त्रिपुरी पौर्णिमा. अशा प्रत्येक पौर्णिमेचे इथपर्यंतच पौर्णिमा आहेत. अजून कुठे आहे का? पहा, पौर्णिमेचं महत्व इथं गुरुपौर्णिमा आहे का? तिथं पण तीच आहे. अजून कुठे आहे का? पौर्णिमेच्या दिवशी दिली नाही, आहे का नाही. म्हणजे पहिल्या ओळीत जेवढ्या पौर्णिमा दिलेल्या आहेत तेवढ्याच पौर्णिमा इथे दिलेल्या आहेत. मग त्या मोजायचं 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणजे किती पौर्णिमा आहेत? एकूण 5 पौर्णिमा आहेत. किती पौर्णिमा आहेत? 5 पौर्णिमा आहेत, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर ह्या झाल्या पूर्ण उतार्यात 5 पौर्णिमा आहेत, हे लक्षात ठेवा. इथे गुरुपौर्णिमा डबल आलेली आहे, परत एकदा आलेली आहे, म्हणून ती धरायची नसते. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न कसा विचारलाय पहा.
भारतीय शास्त्रात पहिला मान कोणाला दिला जातो? भारतीय शास्त्रात पहिला मान कोणाला दिला जातो? आता इथे तुम्ही कुठं काय सांगितलं हे लक्षात न घेता कोणाला दिला जातो, कुठल्या देवाला देतो हे लक्षात ठेवायचं नाही. मग काय, हा प्रश्न तुम्हाला ह्याच्यावरती विचारलाय म्हणजे उत्तर इथेच असतं हे लक्षात ठेवायचं. दुसरीकडचा कुठलाही विचार आणायचा नाही डोक्यामध्ये. ठीक आहे, मग पहिला मान कोणाला दिला जातो ह्याच्यामध्ये कुठे दिलेला आहे ते शोधायचं. पहिला मान दिसतंय का कुठे? पहिल्या वळीमध्ये नाही, दुसऱ्या वळीमध्ये नाही. मग मान कुठे शब्द आहे? इथे आहे पहा. मग पहिला मान कोणाला दिला जातो? तर गुरुला भारतीय शास्त्रात पहिला मान दिला जातो. इथे या प्रश्नाचं उत्तर आहे. कोणाला मान दिला जातो? गुरुला भारतीय शास्त्रात पहिला मान दिला जातो. अशा पद्धतीने आपण दुसऱ्या प्रश्नाचंही उत्तर शोधलेलं आहे. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न आहे, गुरुपौर्णिमा कोणत्या महिन्यात येते? गुरुपौर्णिमा कोणत्या महिन्यात येते? आता जर तुम्ही इथे 5वी स्कॉलरशिपला आहात आणि जर तुम्हाला मराठी महिने योग्य क्रमाने जर माहीत नसतील तर लगेचच मराठी महिने पाठ करायला घ्या. ह्याच्यावरती तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा प्रश्न विचारला जातो. त्यासाठी मराठी महिने तुमचे पाठच पाहिजेत आणि कोणत्या महिन्यात काय काय होतं हे सुद्धा तुमचं पाठ पाहिजे तुम्हाला. मग आता इथं जर पाठ असेल तर लगेच तुम्ही सांगू शकता याचं उत्तर, परंतु जर पाठ नसेल तर पुन्हा उत्तरात या, तुम्हाला लगेच समजेल. गुरुपौर्णिमा, ज्येष्ठ पौर्णिमा, कोजागिरी, नारळी, त्रिपुरारी हे पौर्णिमा आहेत. अशा प्रकारे पौर्णिमेचे महत्व आहे. विद्यार्थ्यांना मात्र आषाढातील व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमेचे महत्व जास्त वाटते. व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा कोणत्या महिन्यात येते? व्यास पौर्णिमा आषाढात येते, म्हणजेच गुरुपौर्णिमा कोणत्या महिन्यात येते? आषाढ. गुरुपौर्णिमा कोणत्या महिन्यात येते? आषाढाच्या महिन्यात ही गुरुपौर्णिमा येते. हे लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे आपण तीनही प्रश्नांची उत्तरे ह्या उत्तरामध्ये शोधलेली आहेत. मग तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की उतारा वाचल्यानंतर ते प्रश्न तुम्ही ज्या वेळेस सोडवायला घेता आणि त्यावेळेस तुम्हाला अडचण निर्माण होते, प्रश्न लवकर सुटत नाहीत, त्यावेळेस लक्षात ठेवायचं की तुम्हाला अडचण नेमकी कुठे येते आणि त्या अडचणी लिहून ठेवायच्या कडेला. म्हणजे परत दुसऱ्या वेळेस तुम्ही उत्तर शोधत असताना, प्रश्नाचं उत्तर शोधत असताना तुम्हाला एक एक अडचण कमी करायची आहे. म्हणजे परीक्षेपर्यंत तुम्ही पूर्णपणे तयार झालेला असला पाहिजे. आता आपण वळूया दुसऱ्या उत्तराकडे. तर आता आपण तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पाहिलं आणि आता आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांना कोणत्या पौर्णिमेचे महत्व जास्त वाटते? पहा, पुढचा प्रश्न काय आहे? विद्यार्थ्यांना कोणत्या पौर्णिमेचे महत्व जास्त वाटते? परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारल्यानंतर तिथे पर्याय देतात, गुरुपौर्णिमा, ज्येष्ठ पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा, असे 4 पर्याय तुम्हाला दिले जातात. मग कोणत्या पौर्णिमेचे महत्व जास्त वाटते विद्यार्थ्यांना? तर इथे दिले पहा, विद्यार्थ्यांना मात्र आषाढातील व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमेचे महत्व जास्त वाटते. कधी कधी तुम्हाला गुरुपौर्णिमेऐवजी व्यास पौर्णिमा हा ऑप्शन सुद्धा ते देऊ शकतात. म्हणजे तिथे उत्तर काय आलं? व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा. हे लक्षात ठेवायचंय. विद्यार्थ्यांना कोणत्या पौर्णिमेचे महत्व जास्त वाटते? तर व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमेचे महत्व विद्यार्थ्यांना जास्त वाटते. हे झालं चौथ्या प्रश्नाचं उत्तर. आता पुढचा प्रश्न पाहूया आपण. 5वा प्रश्न आहे, आपल्या यशामागे कोणाचा वाटा असतो? आपल्या यशामागे कोणाचा वाटा असतो? कधी कधी प्रश्न एखादा असा विचारतात की तो पूर्ण जो आपला उत्तर दिलेला आहे तो उत्तर आपल्याला समजलाय असं ते गृहीत धरतात आणि त्याच्यावरती एक बाहेरचा त्या उत्तरावरती अवांतर प्रश्न विचारतात की तिचं उत्तर ह्या उत्तरामध्ये नसतं, परंतु त्याच्यावरती आधारित ते उत्तर असतं. हे लक्षात ठेवायचं इथे. आता इथे प्रश्न विचारलाय, आपल्या यशामागे कोणाचा वाटा असतो? तर आपल्या यशामागे कोणाचा वाटा असतो हे तर पहा काय सांगितलं आहे की स्मरणाने गुरुच्या रागाचे प्रेमाचे बोल आठवत असतो. आज जो मी जगात यशस्वी आहे त्यात माझ्या गुरुच्या कष्टाचा फार मोठा वाटा आहे. म्हणजेच काय, तर आज जो मी जगात यशस्वी आहे त्याच्या पाठीमागे माझ्या गुरुच्या कष्टाचा फार मोठा वाटा आहे. म्हणजेच आपल्या यशामागे कोणाचा वाटा असतो? तर आपल्या यशामागे गुरुचा वाटा असतो. म्हणून ते उत्तर काय येईल? गुरुचा वाटा असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. काय उत्तर येईल? गुरुचा वाटा असतो. ठीक आहे. मग हे झालं 5व्या प्रश्नाचं उत्तर.
म्हणजेच आता आपण काय पाहिलेलं आहे, एक उतारा पाहिला आहे, त्याच्यावरती 5 प्रश्न पाहिलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारतात. कधी कधी तुम्हाला उतारा तर येतोच, परंतु कविताही विचारली जाते. आणि कविता विचारल्यानंतर ती कविता योग्यरित्या वाचायची आहे, ती पण लयबद्धरित्या वाचायची आहे, मनातल्या मनात मोठ्याने ओरडायचं नाही, आणि ती योग्यरित्या समजून घ्यायची आहे. कारण की कविता कमी शब्दामध्ये दिली असते, परंतु तिचा जो सार असतो, तिचा जो अर्थ असतो, तो खूप मोठा असतो. तरीही तुम्ही योग्यरित्या ते समजून घ्यायचे आहे आणि त्याचे प्रश्न अत्यंत काळजीपूर्वक सोडवायचे आहेत. तर आज आपण इथे उतारा पाहिलेला आहे, त्याच्यावरती प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.